तर मुलांनो आज आपण डिस्कस करतो काही एक्स्ट्रा रिॲक्शन्स फिनॉलच्या. त्यामध्ये पॉइंट आहे कपलिंग रिॲक्शन्स ऑफ फिनॉल. त्यामध्ये एक आपण दोन रिॲक्शन्स बघणार आहोत. एक आपण ऑरेंज डाय बनवणार आहोत, ऑरेंज डाय है ना, आणि दुसरी डाय कोणती आहे, दुसरी आहे फिनॉल्फथॅलीन इंडिकेटर कसं बनवतात. म्हणजे दोन्ही पण डाय आपण बनवणार आहोत, बरोबर आहे का. एकदम ऑरेंज रेड डाय कशी बनते, जर तुम्हाला ऑरेंज रेड डायची फॅक्टरी टाकायची असेल तर ही रिॲक्शन करायचं है ना. दोन डाईज आहेत है ना, ऑरेंज डाय आहे, येल्लो डाय आहे, दोन्हीबद्दल इन्फॉर्मेशन देतो, व्यवस्थितपणे ऐकण्याचा प्रयत्न करा. प्रोसीड करू. इकडे लक्ष द्या गाईज. हा काय रे, दिस इज कॉल्ड एज व्हॉट गाईज, दिस इज कॉल्ड एज फिनॉल. दिस इज कॉल्ड एज व्हॉट, दिस इज कॉल्ड एज अ फिनॉल. यस नो, हा फिनॉल आहे का. फिनॉलची रिॲक्शन कोणासोबत करा, Cl नाइट्रोजन नाइट्रोजन ट्रिपल बॉन्ड बेन्झीन. हा लक्षात आलं का, हा निगेटिव्ह पार्ट आहे, हा पॉझिटिव्ह पार्ट आहे. व्हॉट इज नेम ऑफ दिस फेलो गाईज, बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. ह्या कंपाऊंडचं नाव काय रे, ह्या कंपाऊंडचं नाव आहे बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. बेन्झीन डाय अझोनियम क्लोराइड. लक्षात घ्या, ह्याला कसं लिहितात रे, आपण बघितलं होतं आपण ह्याला आपण असं लिहितो ना, बोथ आर सेम गाईज. मला फक्त याला काय लिहिलेलं आहे, N2Cl. हा सॅडमे रिॲक्शनची पहिली स्टेप आहे. क्लिअर आहे का, सॅडमे रिॲक्शनची काय आहे, पहिली स्टेप आहे N2Cl. ह्याला मी फक्त आडवं लिहिलंय. त्याचे रिझन काय आहे, कारण आपल्याला इथून काय काढायचं, इथून H इथून Cl. लक्षात येते का. तनिष पेजेस वाजू नको, वाजवायचं नाही पेजेस वगैरे. हा इथं क्लिअर आहे का, क्लिअर आहे. इथून काय काढलं मी, H आणि Cl. इथं प्रोडक्ट काय मिळतो गाईज, लक्षात घ्या. इथं प्रोडक्ट मी खालीच लिहितो, लक्षात घ्या. इथं काय आहे, OH आहे. हा इथं बेन्झीन रिंग आहे. यस नो, हा इथला H निघून गेलेला आहे. हा जो पार्ट आहे नायट्रोजनला अटॅच आहे. फक्त नायट्रोजन नायट्रोजन मध्ये डबल बॉन्ड लिहायचा आणि हा काय आहे, बेन्झीन आहे गाईज. लक्षात आलं का. आणि ह्या कंपाऊंडचं नाव काय आहे, ऑरेंज डाय. कोणती डाय आहे, ऑरेंज डाय. ऑरेंज रेड डाय म्हणतात ह्याला. ह्याला काय म्हणतात, ऑरेंज रेड डाय. डाय बरोबर ना, ऑरेंज रेड डाय. क्लिअर आहे का, यस नो, बरोबर आहे का, काय अडचण. आता अजून एक डाय आहे गाईज, ती अमाइन चॅप्टर मध्ये आपण आपल्या आत्ताच कव्हर करायचं आहे. अजून एक डाय आहे, त्या डायचं नाव आहे येल्लो डाय. ऑरेंज डाय आणि येल्लो डाय अशा दोन डाई आपल्या सिलेबसमध्ये आहेत. बाकी सगळं सेम आहे. येल्लो डाय बद्दल लक्षात घ्या गाईज, त्याची ट्रिक्स पण सांगून टाकतो तुम्हाला. येल्लो डाय मध्ये काय असतं, फक्त हा ओएचच्या ठिकाणी काय असतो रे गाईज, NS2 असतो. काय असतो, NS2 असतो. ह्या ओएचच्या ठिकाणी काय असेल, NS2 असेल गाईज. अवघड आहे काही. आणि जो डाय तयार होणार त्या डायचं नाव काय आहे, येल्लो डाय. कालांतरानं आपल्या डोक्यातून विसरून जातं. इथं OH आहे का NS2 आहे. लॉंग टर्म साठी लक्षात राहण्यासाठी महत्वाची गोष्ट काय, लक्षात घ्या. ऑरेंज म्हणले की O लक्षात ठेवायचं. ऑरेंज म्हणले की काय लक्षात ठेवायचं, O लक्षात ठेवायचं. येल्लो साठी काही लक्षात ठेवण्याची काय गरज नाही. हे लॉंग टर्म साठी लक्षात ठेवायचं आहे. आपण किती डाय कंप्लीट केल्या, दोन डाय कंप्लीट केल्या. एक झाली ऑरेंज डाय आणि दुसरी कोणती झाली, येल्लो डाय. अवघड आहे काही, लाईफ मध्ये कधी विसरल. हा आता दुसरी डाय आहे मुलांनो, दुसरा कलर कंपाऊंड आहे. काहीच नाही याच्यामध्ये. काय लिहिलं, फिनॉलला आडवं लिहायचं, आडवं. हा बेन्झीन डायझोनियम क्लोराइडला पण आडवं लिहायचं. Cl N ट्रिपल बॉन्ड N बेन्झीन रिंग बेन्झीन डायझोनियम क्लोराइड पार्ट असलं पाहिजे. प्रॉपर ओरिएंटेशन मॉलिक्यूलचं व्यवस्थित असलं पाहिजे तर आपल्याला येतं. नाहीतर दोन्ही पण असं उभे लिहिलात, इकडे बघा असं जर लिहिलात असं, हा फिनॉल दलबद्री पोरासारखं आणि हा काय आहे, हा N2Cl आहे. अरे घंटा कळणार आहे का तुम्हाला रिॲक्शन कशी होणार आहे ती. प्रोडक्ट काढता येणार नाही ना, हे करेक्ट आहे, पण तुम्हाला प्रोडक्ट काढता येणार नाही ना. लक्षात येते का. आता फिनॉल्फथॅलीन इंडिकेटर कसं असतं बघा गाईज, लक्षात घ्या. नेक्स्ट कपलिंग रिॲक्शन आहे फिनॉल्फथॅलीन इंडिकेटर गाईज. कोणते इंडिकेटर आहे, इंडिकेटर गाईज. इंडिकेटर बघा, प्रोसीड करायचं का, येस नो, हा म्हणा. इकडे लक्ष द्या.
फिनॉल्फथॅलीन इंडिकेटर गाईज कसं लक्षात ठेवायचं, कसं लक्षात ठेवायचं? ऑनलाईनवाले क्लिअर आहे का? येस नो? हा, फिनॉल्फथॅलीन इंडिकेटर माझ्यासोबत बोला सगळ्यांनी. फिनॉल्फथॅलीन इंडिकेटर, फिनॉल्फथॅलीन इंडिकेटर, फिनॉल्फथॅलीन इंडिकेटर. हा समर्थ्या बोल की, मुलीसारखं बोल नको, थोडासा आवाज जोरात आला पाहिजे. फिनॉल्फथॅलीन इंडिकेटर एनर्जेटिक असलं पाहिजे. हा कसा असतो बाबांनो? इंडिकेटर म्हणजे याचा कलर आहे ना. टायट्रेशन्स असतात लॅबमध्ये, तुम्ही टायट्रेशन्स करता, टायट्रेशन्समध्ये कलर चेंज करण्यासाठी यूज केला जातो. आता लक्षात घ्या मुलांनो, लाईफमध्ये कधी विसरायचं नाही. हे ओरिएंटेशन ऑफ मॉलिक्यूल मी सांगतोय ते हवा घालू नको, काही फरक पडत नाही. जरी घाम झाला तरी काही फरक पडत नाही. बघूयात आपण. आता हवा घालायचं नाही, माझ्या पुढं असं हवा घालतात म्हणजे कसं, म्हणजे माझं लक्ष पूर्ण त्या फॅनसारखं असं होत राव. काय सांगायचं काय नाही, म्हणजे लक्ष किती बघा ना, म्हणजे मला किती डिस्ट्रॅक्शन्स आहे तुमच्याकडनं. एक काही जण आता ते आम्ही त्या ह्याच्याकडे बघत बसलाय, त्याच्याकडे इथं आम्ही इथं मी आहे इथं. हां इकडे लक्ष द्या. फिनॉल्फथॅलीन इंडिकेटर बनवायचं कसं, तर फॅक्टरी टाकलं आपला कोण, वल्लभनी फॅक्टरी टाकलं. हा बेन्झिन रिंग आहे गाईस. हा काय लिहा इथं C+O, इथं काय लिहा O, इथं काय लिहा C+O. हा अवघड आहे का रे? ह्याला म्हणतात थॅलिक अनहायड्राइड म्हणतात. काय म्हणतात ह्याला? 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 थॅलिक अनहायड्राइड. अनहायड्राइड म्हणजे नेमकं काय असतं लक्षात घ्या. R, C+O मेलो हो. हा असं हे अनहायड्राइड असतं. हे असंच आहे ना. ह्याच्यावरती बरेच प्रश्न आहेत. डायकार्बोक्सिलिक ऍसिड असेल तर अनहायड्राइड बनतं P2O5 टाकल्यानंतर. ते नंतर सांगतो मी, नंतर हॉट कंटेंट आहे बनवायचं आपल्याला. JEE वरती प्रश्न आहे ह्याच्यावरती खूप डिस्कशन आहे. थॅलिक अनहायड्राइड म्हणतात त्याला. क्लिअर आहे? आपल्याला इंटरेस्ट कोणामध्ये आहे बाबांनो? आपल्याला काय बनवायचं? फिनॉल्फथॅलीन इंडिकेटर बनवायचं आहे. आपल्याला स्ट्रक्चर येत नाही त्याचं. स्ट्रक्चर कसं काढायचं लक्षात आलं का? लक्षात घ्या गाईज. एकदम ओके मध्ये सांगतो तुम्हाला. कसं एकदम ओके गाईज. तुम्ही चिंताच करू नका. चिंता थोडी करा पण करू नका. करू वाटतं तर करा चिंता, नाही तर करू नका. हा ना. जीवनामध्ये चिंता ही महत्वाचीच असते, कारण त्याच्यामध्ये चिंता असते. असो. क्लिअर आहे गाईज? प्रोसीड करू का? लक्षात घ्या मॉलिक्यूलला कसं डिस्प्ले करतो ते बघा. इकडे बघा. मी याची रिॲक्शन कोणासोबत करतोय? 2 मॉलिक्यूल फिनॉल सोबत करतोय गाईज. हा एक फिनॉल आहे आणि इथं हा एक फिनॉल आहे. लक्षात येते का? किती फिनॉल लिहिले मी? CO खाली लिहायचं फिनॉल. लक्षात येते का? कुणाच्या खाली लिहायचं बाबांनो? डायरेक्ट C+O जो आहे ना त्याच्या खाली लिहायचं 2 फिनॉल. इथं पण H असतोच ना, इथं पण H असतोच ना. रिमूव्ह काय करायचं लक्षात घ्या रे बाबांनो. इथला O इथला H रिमूव्ह करायचं. दॅट इज व्हॉट? रिमूव्हल ऑफ वॉटर. काय रिमूव्ह करायचं? वॉटर रिमूव्ह करायचं. वॉटर रिमूव्ह केल्यानंतर काय करायचं? बकेट आणायचं का वॉटर स्टोअर करायला? काय हनुमंत काय करायचं? प्रोडक्ट लिहायचं हनुमंत. हा ना. इथं वॉटर रिमूव्ह करायचं असेल तर H2SO वगैरे वापरू शकता. आपण रिएजंट बद्दल चर्चा करूया थोड्या वेळानंतर. हा कंपाऊंड आहे. जशाच तसं लिहिलं मी. हा जशाच तसं लिहिला. वरती काय असेल? C+O वल्लभ जशाच तसं लिहिला. हा समर्थ्या इथं काय लिहिलं मी? O जशाच तसं लिहिला. इथं काय आहे? C आहे. इथं लिहिलं. फक्त इथलं काय O आहे ना त्याच्याऐवजी हे बॉन्ड लावा ना इथं ह्या कार्बनला. लक्षात आलं का तुम्हाला? हा जो कंपाऊंड असेल गाईज, द नेम ऑफ द कंपाऊंड इज व्हॉट? दिस इज कॉल्ड एज व्हॉट? फिनॉल्फथॅलीन इंडिकेटर गाईज. दिस इज कॉल्ड एज व्हॉट? फिनॉल्फथॅलीन इंडिकेटर. अँड दिस इज कॉल्ड एज अ कंटेंट. What I'm telling? This is called as a content guys. फिनॉल्फथॅलीन इंडिकेटर 1760 वेळेस तुम्ही लॅबमध्ये ऐकला असाल, पण त्याचं स्ट्रक्चर ही आहे. जवळपास पण कोणी घेत नाही. मॉलिक्यूल बघितल्या कळला पाहिजे. हे असं असतं. ते कळलं का? मी त्या लक्षात काय ठेवायचं आहे? फिनॉल्फथॅलीन इंडिकेटर आहे. लक्षात आलं का तुम्हाला? काय अडचण याच्यामध्ये? ऑनलाईनवाले काय अडचण आहे का? ऑनलाईन? अरे ओ ऑनलाईन
यस नो. दिसना गेले कॅमेरामध्ये बघायचं आपण आहोत का आपण. ते महागले ते आईन्स्टाईन वगैरे दिसलाले मला ते है ना. आईन्स्टाईनचे महागले फोटो दिसलालेत. आईन्स्टाईन, वल्लभ पटेल है ना. क्लिअर आहे का. आता पुढे जायचं का. येस नो. नेक्स्ट वन इज प्रोसीड करायचं का. ह्याच्यावरती कॅटलिस्ट लिहा ना. कॅटलिस्ट काय लिहायतील. वॉटर निघून गेलं ना. काय निघून गेलाय वॉटर. काय असेल रे कॅटलिस्ट मग. करेक्ट. H2SO4 इज व्हॉट. डिहायड्रेटिंग एजंट गाईज. असं कळलं पाहिजे. डिहायड्रेटिंग एजंट असतो ना वॉटर. काय असतो वॉटर काढतो तो. बरोबर आहे ना. काय अडचण काय तुम्हाला फक्त थॅलिक अनहायड्राईडची आणि स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे. हे बनवतात कसं ते पण सांगेन मी तुम्हाला. थॅलिकची स्पेलिंग PH पासून असते. P सायलेंट असतं है ना. लक्षात आलं का. थॅलिक अनहायड्राईड हे स्टार्टिंग मटेरियल झालं. 2 फिनॉल सोबत रिएक्शन झाली. थोडे H2SO4 टाकलं की काय बनतो इंडिकेटर बनतं. पॉईंट क्लिअर आहे. क्लिअर आहे. आता नंतर एक लक्षात घ्या मुलांनो. आता सांगू का न सांगू हा विचार करतोय. बॅकेलाइट म्हणायचं एक आहे बघा पॉलिमरमध्ये. पण पॉलिमरमध्ये तो टॉपिक कटलाय है ना. बॅकेलाइट है ना. म्हणून मी सांग नाही गेलो. फिनॉलची रिॲक्शनला फक्त वर्डिंग वाईज सांगतो है ना. कारण तो टॉपिक कटला नाही तर मी पूर्ण रिॲक्शन सांगितलं असतो. तुम्हाला एक डायलॉग माहिती आहे ना. टी व्हीवरती ॲड येत होते बघा. इस घर की रौनक बढ़ानी हो दीवारों को अब सजाना हो. नेरोलॅक आहे ना ते ॲडव्हर्टाइजमेंटचं नाव. ह्याच्यामध्ये पण चुकलंच का. नेरोलॅक आहे. तर तिथे एक इंटरमिडिएट तयार होतो. त्या इंटरमिडिएटचं नाव असतं नेहोलॅक है ना. नेहोलॅकचं पुन्हा पॉलिमरायझेशन झाल्यानंतर काय होतं बाकेलाइट तयार होतं. बाकेलाइट आणि तो बॅकेलाइट थर्मोसेटिंग पॉलिमर आहे हा ना. घेण्याची गरज नाही आहे. फक्त वर्डिंग वाईज सांगतो मी तुम्हाला. हां कसं असतं लक्षात घ्या. मी काय ते सांगतो ते इकडे बघा. काय होतं रे गाईज. हा फिनॉल आहे. हा म्हणा फिनॉल प्लस फॉर्माल्डिहाइड. फिनॉल प्लस फॉर्माल्डिहाइड. आमचे ना कॉलेजमध्ये पोरले डेंजर बोलायचं फॉर्माल्डिहाइडला. फॉर्माल्डिहाइड असं जोरात बोलायचं. डेंजर पोर आमचे है ना. फॉर्माल्डिहाइड है ना. ह्याच्यापासून काय बनायचं नोहलॅक. नोहलॅकचं पुन्हा पॉलिमरायझेशन झाल्यानंतर काय बनायचं बाकेलाइट. काय बनायचं बाकेलाइट. बाकेलाइट कसं होतं हा थर्मोसेटिंग पॉलिमर होता. कसं होतं थर्मोसेटिंग पॉलिमर होता. म्हणजे हा कसा आहे पॉलिमर आहे गाईस. हा क्रॉस लिंक्ड पॉलिमर आहे. हा पॉलिमर चॅप्टर कटला म्हणून थोडंसं सांगतो मी. आणि हा कसा आहे थर्मोसेटिंग पॉलिमर आहे. कसा आहे थर्मो. हनुमान सगळ्यात आवडता शब्द आहे सेटिंग पॉलिमर. थर्मोसेटिंग पॉलिमर म्हणजे कसं एकदा तापवलं की है ना. एकदा पॉलिमरला तापवलं की काय बनतं सॉफ्ट बनतं. ऐका ना. थर्मोसेटिंग आणि थर्मोप्लास्टिक बद्दल फरक सांगतो तुम्हाला है ना. थर्मोप्लास्टिक पॉलिमर आणि थर्मोसेटिंग पॉलिमर हे 2 टाईपचे पॉलिमर्स आहेत. बरोबर ना. तापवल्यानंतर सॉफ्ट बनतं. फॉर एक्झाम्पल PVC पाईप आहे. PVC पाईप तुटला. एका पाईपाला दुसऱ्या पाईपावरती आपलं काय करायचं त्याला कपल करायचं आहे. बरोबर. नंतर काय करतात जाळावरती धरतात पाईपाला आणि त्याला मऊ होतं. नंतर ना ते वरती पाईप गेला नंतर आपण काय करतो आपण त्याला थंड पाण्याने त्याला पाणी टाकतो. म्हणजेच काय करतो ते हार्ड बनतं. म्हणजे गरम केल्यानंतर काय बनतं सॉफ्ट बनतं आणि कूल केल्यानंतर काय बनतं हार्ड बनतं. अशा पॉलिमरला काय म्हणतात थर्मोप्लास्टिक पॉलिमर म्हणतात. हां काय म्हणतात त्याला थर्मोप्लास्टिक. लक्षात घ्या थर्मोप्लास्टिक. थर्मोसेटिंग बद्दल सांगणार आहे मी. थर्मोप्लास्टिक सांगितल्यानंतर थर्मोसेटिंग बद्दल सांगतो. थर्मोप्लास्टिक म्हणजे काय आहे लक्षात घ्या. काय असतं बघा पॉलिमर आहे. पॉलिमरला काय केलं हीट केली काय होईल हा सॉफ्ट होईल. आणि नंतर कूल केली काय होईल हार्ड होईल. त्याला काय म्हणायचं थर्मोप्लास्टिक पॉलिमर म्हणायचं. लक्षात आलं का. आता थर्मोसेटिंग पॉलिमर म्हणजे काय रे. थर्मोसेटिंग पॉलिमर म्हणजे काय बघा लक्षात घ्या. थर्मोसेटिंग पॉलिमर मीन्स व्हॉट गाईस हीट केल्यानंतर हार्ड आणि कूल केल्यानंतर पण हार्डच. तापवलं की हार्ड बनतं. लक्षात आलं का. ते काय आहे थर्मो हा बॅकेलाइट आहे. ते त्याच्याबद्दलचं एक्स्ट्रा कंटेंट मी तुम्हाला सांगितलं. दॅट इज व्हॉट गाईज. दॅट इज ऑल थिंग्स अबाउट व्हॉट पॉलिमर. हे फिनॉल अजून फिनॉलबद्दल एक्स्ट्रा बघायचं आपल्याला. अजून काय आपलं सगळं काय चालू आपलं वी आर डिस्कसिंग व्हॉट ऑल वी आर डिस्कसिंग ओनली एक्स्ट्रा थिंग्स गाईज है ना. फिनॉलचं ऑक्सिडेशन केल्यानंतर बेन्झोक्विनोन आपण तयार केलं होतं. येस नो.
है ना, बेन्झोक्विनोन तयार केलं होतं आपण फिनॉलचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर. अशी रिॲक्शन केली होती का, इकडे लक्ष द्या. हा बघा, हा फिनॉल आहे. एक्स्ट्रा रिॲक्शन्स बघतोय आपण फिनॉलच्या. काय बघतोय रे आपण, वी आर डिस्कसिंग एक्स्ट्रा रिॲक्शन्स. हा ना, फिनॉलची रिॲक्शन ऑक्सिडेशन करा कशाने रे, बाय इयरमध्ये कोण असतं, इयरमध्ये कोण असतं, O2 असतो. आणि ऑर CrO3, हा ना, ऑर CrO3 ऑक्सिडेशन केलं काय बनतो, बेन्झोक्विनोन तयार होतो गाईज. काय तयार होतो, बेन्झोक्विनोन तयार होतो गाईज. लक्षात येते का, बेन्झोक्विनोनचं स्ट्रक्चर असं आहे. हा ना, वेन आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फिनॉल बघितलं होतं बघा, लक्षात घेते का. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फिनॉलमध्ये काय होतं, वेन फिनॉल एक्सपोज टू एअर फॉर्मेशन ऑफ बेन्झोक्विनोन दॅट इज अ विच कलर, पिंक कलरचा असतो. पिंक, मला कलर येत नाही तरी पण मी पिंक कलरचा असतो. हा, तो कसा असतो, पिंक कलरचा असतो. म्हणजे एअरला एक्सपोज झाल्यानंतर ह्याचा कलर कसा असेल, पिंक कलरचा असेल. अरे ऐसे क्यों आ रहेला भाई, बेन्झोक्विनोन. क्लिअर आहे गाईस. आता ह्याला दुसरा अल्टरनेटिव्ह काय म्हणलं होतं आपण, असे रिएक्शन लिहिली होती, Na2Cr2O7 पण आहे ना, सोडियम डायक्रोमेट. हे काल घेतलं होतं ना आपण. ह्याच्यापासून पण हाच बनतो ना गाईस, लक्षात येते का. ह्याच्यापासूनच काय बनतोय, हा बनतोय. लक्षात आलं का, हा पण काय आहे, बेन्झोक्विनोनच आहे. आता ज्यावेळेस बेन्झोक्विनोनची रिॲक्शन पुन्हा एकदा फिनॉल सोबत केल्यानंतर काय होतं, हॉट कंटेंट. लक्षात आलं का, हे इथपर्यंत ठीक आहे. हे आपण बघितलं होतं कालच्या लेक्चरमध्ये. पण इम्पॉर्टंट काय, ज्या वेळेस हा बेन्झोक्विनोन बनतो, बेन्झोक्विनोन बनल्यानंतर ह्याची रिॲक्शन फिनॉल सोबत झाल्यानंतर प्रोडक्ट काय बनतो आणि का असतो, तो कोणत्या कलरचा असतो. लक्षात येते का, प्रोसीड करू का, आणि कोणत्या कलरचा असतो लक्षात घ्या. बेन्झोक्विनोन गाईज, लक्षात घ्या कशी रिॲक्शन आहे बघा. लक्षात येते का रे, हा फिनॉल आहे. लक्षात घ्या, मी काय लिहिलं, आय एम रायटिंग व्हॉट गाईज, दिस इज अ फिनॉल प्लस दिस इज व्हॉट, बेन्झोक्विनोन. हा काय रे, दिस इज अ बेन्झोक्विनोन. आहे का बेन्झोक्विनोन, हा आहे का, मी फक्त आडवं लिहिलेला वल्लभ, बरोबर ना. अजून एकदा मी काय करतोय, याची रिॲक्शन कोणासोबत करतोय, फिनॉलला मी ह्या साईडला लिहितो गाईज. ह्याचा OH आहे ना ग्रुप, OH ग्रुप ह्या साईडला लिहितो, है ना. OH ग्रुप मला ह्या साईडला पाहिजे. मला कोणत्या साईडला पाहिजे वल्लभ, इस साइड को मुझे OH ग्रुप चाहिए वल्लभ. अभी इथं पण काय आहे, दुसरा फिनॉल आहे. म्हणजेच काय झालं, फिनॉल आहे. लक्षात येते का, ह्याच्यापासून काय तयार होतं गाईज, लक्षात घ्या. लक्षात आलं का, ह्याच्यामध्ये काय करायचं, काहीच नाही करायचं रे बाबांनो, काहीच नाही करायचं. इसको क्या करना है भाई, इसको क्या करेंगे, इसको ऐसा लिखेंगे. अरे कुछ नहीं करना है भाई, निकालना चाहिए कुछ भी. जीवन में ऑलवेज कुछ भी चीजें ना, यहाँ पे कुछ निकालना नहीं है. ओनली पॉजिटिव की जगह पे क्या करना है, डैश करना है. ओ क्या करना है भाई, ओ हाइड्रोजन बॉन्डिंग हो रही है भाई. यहाँ पे क्या हो रही है, यहाँ पे हाइड्रोजन बॉन्डिंग. फिनोक्विनोन बोलते हैं इसे. इसका नाम क्या है, बेन्झोक्विनोन. इसका नाम क्या है, इसका क्या है, इसका नाम है फिनोक्विनोन गाइस. समझ में आ रही है, समजते का सगळ्यांना. आणि हा कोणत्या कलरचा असतो, हा असतो रेड कलरचा गाइस. विच कलर, हा असतो रेड कलरचा असतो. हे कळलं पाहिजे बाबांनो. लक्षात आलं का, हे काय झालं पाहिजे, कळलं पाहिजे. आता इथं अल्टरनेटिव्ह रिएजंट कोणते आहेत बघा बरं. अजून इथं बघा, इकडं बघा, इथं अजून कोणता, क्रोमाइल क्लोराईड पण वापरू शकतो. CrO2Cl2. याचं नाव काय आहे, क्रोमाइल क्लोराईड. आपण बघितलं होतं CCT मध्ये. नाव काय याचं, क्रोमाइल क्लोराईड, हा ना. आयोनिक Cl काढण्यासाठी याचा उपयोग होतो CCT मध्ये. हा याची इटार्ट रिएक्शन मध्ये पण हा पण कसा असतो, माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट असतो गाईज. हा कसा असतो, माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट असतो. पॉईंट क्लिअर आहे, काय अडचण याच्यामध्ये. लक्षात आलं का, हे सगळे रिएजंट्स तुम्हाला कळणं गरजेचं आहे, बरोबर ना. हे सगळं तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आपण इल्प्स बघितलं होतं का रिएक्शन, आपण हे कोणती, लक्षात घ्या रे, काल जेने आलं नव्हते त्याने, इल्प्स पर सल्फेट.
रिॲक्शन. माझ्यासोबत बोला, इल्स पर सल्फेट रिॲक्शन. इल्स पर सल्फेट रिॲक्शन. इल्स पर सल्फेट रिॲक्शन. हे आता बघा, इल्स पर सल्फेट रिॲक्शन ही एरियामध्ये कोणी घेत नाही पोरांनो, आपण घेतो. लक्षात घ्या, कोणी घेत नाही. इल्प्स म्हणजे नेमकं काय असतं बघा. पर सल्फेट म्हणजे आपल्याला माहितीच आहे गाईज. पर सल्फेट म्हणजे काय असतं, S2O8-2 ह्याला पर सल्फेट म्हणतात. हे आपण कॅटॅलिटिक प्रॉपर्टीजमध्ये बघितलं होतं, डी आणि ए ब्लॉकमध्ये. Fe ट्राय पॉझिटिव्ह सोबत ह्याची काय होते, रिॲक्शन होते. पर सल्फेट प्लस आयोडाईड इन प्रेझेन्स ऑफ Fe ट्राय पॉझिटिव्ह, फॉर्मेशन ऑफ सल्फेट प्लस आयोडीन. म्हणा पर सल्फेटला कॅटलाइज कोण करतं, Fe डाय पॉझिटिव्ह करतो. हे रिॲक्शन आपण बघितली होती. असो, जर आठवत नसेल काय हरकत नाही, इकडे लक्ष द्या. याच्यामध्ये काय तयार होतं रे गाईज, आपण काय डिस्कस करतोय, हा आहे फिनॉल. हा काय आहे, फिनॉल आहे. इथं काय आहे बाबांनो, एच आहे. पर सल्फेट काय आहे, ऑक्सिडायझिंग एजंट आहे गाईज. दिस व्हॉट, ऑक्सिडायझिंग एजंट. OA म्हणजे काय, OA म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट, बरोबर ना. हा याच्यावरती काय लिहायचं रे बाबांनो, काय लिहा, K2S2O8 लिहू शकतो का आपण, जर याला न्यूट्रल करायचं असेल तर. जर तुम्हाला -2 चार्ज लिहायचं नसेल तर तुम्ही K2 लिहू शकता. यस ऑर नो, लिहू शकता ना. हा K2. ह्याला मीडियम कसं पाहिजे, अल्कलाईन मीडियम पाहिजे. ह्याला कसलं मीडियम पाहिजे, अल्कलाईन. अल्कलाईन मीडियम पाहिजे. अल्कलाईन मीडियम मध्ये काय होतं रे बाबांनो, लक्षात घ्या. हा काय करतोय इम्पॉर्टंट नाही, लक्षात घ्या. इथं OH आहे, इथं H आहे ना. हा एक नासेंट ऑक्सिजन देतोय. नासेंट ऑक्सिजन म्हणजे काय, ब्रॅकेट मधला ऑक्सिजन. ह्याला ऑक्सिजनला काय म्हणतात, नासेंट ऑक्सिजन. नाश करतो तो, नाश. तो काय होतो, इथं येऊन बसतो. इथं काय होतं, इथं होतो OH. आणि या कंपाऊंडचं नाव काय, क्विनॉल. काय म्हणतो, क्विनॉल. OL आहे बघा, लक्षात आलं का. क्विनोन वेगळं, क्विनॉल वेगळं, लक्षात आलं का. दिस इज कॉल्ड एज व्हॉट, एल्प्स पर सल्फेट रिॲक्शन. एल्प्स पर सल्फेट रिॲक्शन. लक्षात येते का, हे आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. होप सो तुम्हाला हा फिनॉल कळला असेल. काय अडचण आहे का रे, फिनॉल पासून हा क्विनॉल बनतो, फिनॉल टू क्विनॉल. काय अडचण आहे का, अडचण असेल तर मला बोलू शकता तुम्ही. आता नंतर कालची रिॲक्शन होती ना, ॲस्प्रिन बनवायचं होतं बघा मुलांनो. सॅलिसिलिक ॲसिडच्या रिॲक्शन्स आहेत. बोलू नका, हनुमंत बोलायचं नाही रे हनुमंत. हा, ॲस्प्रिनच्या काही 3-4 रिॲक्शन्स आहेत, बघायचं का. आपल्याला काय बनवूयात आपण, एक पेन किलर बनवूया. टॅबलेट बनवणं महत्त्वाचं आहे, कारण टॅबलेट बनवायचं आपल्याला. ॲस्प्रिन नावाची टॅबलेट बनवायचं आहे, म्हणा, है ना. नंतर आपल्याला मिथाइल सॅलिसाइलेटची एक रिॲक्शन करूयात, तो परफ्यूम आहे. आणि एक सॅलॉल, फिनॉल सॅलिसाइलेट. प्रोसीड करायचं का. 3 रिॲक्शन्स आपल्याला डिस्कस करायचं आहे. एक्स्ट्रा रिॲक्शन्स आहेत, प्रोसीड करायचं. सॅलिसिलिक ॲसिडच्या रिॲक्शन्स आहेत गाईज, प्रोसीड करायचं का. ॲस्प्रिन बनवायचं आपल्याला, ॲस्प्रिन बनवायचं. काय बनवायचं आहे, ॲस्प्रिन बनवायचं. इकडे लक्ष द्या. सॅलिसिलिक ॲसिड रिॲक्शन करूयात आपण. जेवढ्या रिॲक्शन्स आहेत तेवढे एकत्र घेऊन टाकतो मी, जांभळे देऊ नको रे. लक्षात आलं का. कोणीतरी ना आता कोणीतरी पेन वाजलं बरं का, ते आहे ना, शांतता नाहीच. हां, सॅलिसिलिक ॲसिड बघायचं, हा ना, बघायचं का सॅलिसिलिक ॲसिड, हा ना. हां, सॅलिसिलिक ॲसिडमध्ये काय होतं बघा. सॅलिसिलिक ॲसिडमध्ये ॲस्प्रिन आपण बघतो गाईस. पहिलं बघा, प्रिपरेशन ऑफ ॲस्प्रिन. प्रिपरेशन ऑफ ॲस्प्रिन. माझ्यासोबत बोला, ॲस्प्रिन. ॲस्प्रिन, 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 ॲस्प्रिन. ASPRIN, बरोबर ना. ॲस्प्रिन म्हणजे हा पेन किलर टॅबलेट असतं. टॅबलेट खूप महत्त्वाची गोष्ट आहे गाईस. टॅबलेट असेल तर सगळं आहे, नाहीतर काहीच नाही, हा ना. नाहीतर माणूस मरतात. आणि ते टॅबलेट पण कधी कधी काम करते, कधी काम करत नाही. कधी कुणाला 1 लागतात, कुणाला 2 लागतात, कोणी घेत नाहीत, है ना. टॅबलेट प्रचंड महत्त्वाची गोष्ट असते. चला असो,
आपल्याला आस्प्रिन नावाचे टॅबलेट बनवायचं. पेन जीवनामध्ये ह्या आयुष्यामध्ये खूप काय आहे माहिती आहे का मुलांनो, पेन खूप आहे सगळ्यांना. काही ना मानसिक पेन आहे, काही जणांना शारीरिक पेन आहे, हा ना. काही जणांकडे पेनच नाही आहे, पेन्सिल आहे, है ना. असं बऱ्याचशा गोष्टी आहे जीवनामध्ये. काही जणांकडे 2-2 पेन आहेत आणि 2-2 पेनाने ते आता नोटबुकवरती खेळत आहेत. ते गन वाजवणार का असं गन आहे ना, तसं 2-2 पेनाने खेळायला लागल्यात तिनं आता. अगं बाई इकडं बघ ना, पेन लई अवघड गोष्ट आहे रे. पेन आहे तर सगळं आहे. हनुमंत कळलं का? हे काय हनुमंत या लक्षात घ्या. हनुमंत हे काय ते बघ. ह्याची रिॲक्शन कोणासोबत करायचं? ह्याची रिॲक्शन CH3 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3 सोबत करायचं. ह्याचं नाव काय आहे? असेटिक अनहायड्राइड नार्कोटिक ड्रग आहे, हा ना. गांजा हा ना, ते जे बनवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो, नार्कोटिक्समध्ये होतं. आणि आमच्या लॅबमध्ये मी वापरले, याच्यावरती माझा पेटंट आहे. 1-2-3 वर्ष वापरले मी, ऐका ना. 2-3 वर्ष आम्हाला केमिकल हा ना, ते बॉटल आम्हाला किती यूज कशासाठी झालं, कोणत्या रिएक्शनसाठी झालं, सगळं रेकॉर्ड ठेवायचं. आणि त्या कंपनीपासून पोलीसवाला याचा सोबत त्या टँकरमध्ये बरोबर. कंपनी त्याचं म्हणजे फार्मास्युटिकल्समध्ये चालले का कुठं दुसरीकडे चालले, लक्षात आलं का? असं आहे ते, नार्कोटिक आहे हे. ॲक्च्युली याचं नाव काय मुलांनो, हे अनहायड्रेट कशासाठी वापरतात? ॲसिटायलेशनसाठी वापरतात. कशासाठी वापरतात? ॲसिटायलेशनसाठी वापरतात. लक्षात घ्या, ॲसिटायलेशनसाठी वापरतात. हं म्हणा. ॲसिटायलेशन म्हणजे नेमकं काय? CH3 CO ग्रुप अटॅच होतो कुठे? इथं. Hच्या ठिकाणी कोणता ग्रुप होतो? CH3CO. ह्याचा दुसरा अल्टरनेटिव्ह रिएजंट पण आहे गाईज. कोणता आहे? असिटाइल क्लोराईड आहे, CH3COCl. याचं नाव आहे असिटाइल क्लोराईड. नाव काय याचं? असिटाइल क्लोराईड. हा पण वापरतात. लक्षात आलं का? असिटाइल क्लोराईड पण हा पण वापरतात. पॉईंट क्लिअर आहे? क्लिअर आहे ना? हे दोन्ही पण दोघांपैकी एक वापरू शकता तुम्ही. लक्षात घ्या. ह्याच्यावरती लक्षात घ्या, इथं काय बनतं रे बाबांनो? इन प्रेझेन्स ऑफ व्हॉट? इथं काय वापरतात? पिरिडीन वापरतात. वरती काय? पिरिडीन. पिरिडीन म्हणजे नेमकं काय असतं? बेन्झिनमध्ये नायट्रोजन असतो. बेन्झिनमध्ये काय असतो? नायट्रोजन असतो. हा कशासाठी वापरतात? लक्षात घ्या, थंब रूल लक्षात ठेवायचं. असेटिक अनहायड्राइड जेव्हा तुम्ही वापरलात, बाय प्रोडक्ट हा असेटिक ऍसिडच असतो. लक्षात आलं का? इथून ब्रेक करा. इथून ब्रेक केलात, हे इथून ब्रेक केल्यानंतर ह्या इथून ब्रेक करा. कुठून? ह्या OHला इथून ब्रेक करा. लक्षात घ्या, अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. रिएक्शनला अवघड नाही काही पण. हा H आहे, ह्या बॉन्डला कुठून ब्रेक करा? इथून ब्रेक करा. इथून ब्रेक करा. केलात का ब्रेक? हा इथून ब्रेक करा. हा H कुठे लावा? इथे लावा. काय तयार होतो? CH3COOH. CH3 C डबल बॉन्ड OH प्लस. इथं काय राहिला रे? हा इथला H गेला, राहिलं काय? O CO CH3. काय राहिलं? O. हा O राहिला ना. नंतर काय? हा CO, हा CH3 आणि इथं काय आहे? COOH. दिस इज कॉल्ड एज व्हॉट गाइस? अस्प्रिन. ह्याचं नाव काय आहे? अस्प्रिन आहे. अस्प्रिन. कौन है भाई? इसका नाम क्या है? अस्प्रिन आहे. कळलं का? येस नो. म्हणजे आपण आणि आता इथं ह्या पिरिडीनचं काय काम असतं बाबांनो? पिरिडीन का वापरतात? पुन्हा एकदा मी सांगितलं, पिरिडीन हा काय असतो गाईज? पिरिडीन हा बेस असतो. काय असतो? बेस असतो. ह्या रिॲक्शनमध्ये बाय प्रोडक्ट काय असतो? असिटिक ऍसिड असतो. तो किल करू शकतो प्रोडक्टला, बरोबर ना? ह्याची ऍसिडिटी कमी करण्यासाठी ह्याची आणि ऍसिटिक ऍसिडची रिॲक्शन बनते आणि काय तयार होतं? लक्षात घ्या, ऍसिटिक ऍसिड. पिरिडीन आणि ऍसिटिक ऍसिडची रिॲक्शन काय होते? COOH प्लस पिरिडीन. गाईज लक्षात घ्या, पिरिडीन काय आहे? पिरिडीन इज अ बेस. हा पिरिडीन आहे गाईज. हा काय आहे? ऍसिटिक ऍसिड. काय तयार होतं रे बाबांनो? सॉल्ट तयार होतो. काय तयार होतो हनुमान? सॉल्ट असा तयार होतो. लक्षात घ्या, नायट्रोजन, इथं H, इथं पॉझिटिव्ह चार्ज आणि शेजारी काय असतो? CH3COO निगेटिव्ह. लक्षात आलं का? हा सॉल्ट आहे. पिरिडिनियम ॲसिटेट सॉल्ट म्हणतात त्याला. पेना ठेवून टाक ग बाई. हा, पिरिडिनियम
ॲसिटेट सॉल्ट म्हणतात गाईज. पॉईंट क्लिअर आहे, कळलं का? हे एवढं डेप्थ तुम्हाला आले पाहिजे बाबा नो, ह्या कॉन्फिडन्सनं उतरायचं आहे. कशाचं काय होतं ते लक्षात आलं का? ओरिएंटेशन मॉलिक्युलचं प्रचंड गरजेचं आहे गाईज. मी तुम्हाला सांगितलं होतं माझं ऑर्गॅनिक स्पेशलायझेशन आहे, डेंजर आहे माझं ऑर्गॅनिक म्हणून सांगितलं होतं का नाही? हे असं आहे ते, मी एकदा शिकवल्यानंतर पोराला विसरतच नाही. मी विचार काय करतो, पोराला काय पाहिजे हे मला कळतं. माइंड रीड करतो गाईज मी. असे बरेचसे विद्यार्थ्यांना माहीत आहे आपलं माइंड रीड करतो, है ना? है ना? बरोबर आहे ना? आता हे झालं टॅबलेट गाईज. ह्याचं नाव काय असेल रे गाईज? या कंपाऊंडचं नाव काय? ॲस्प्रिनचं आयुपॅक नेम काय असेल? हां, नंबरिंग 1 जीवनामध्ये प्रायोरिटी खूप महत्त्वाची गोष्ट आहे गाईज. नंबरिंग कुणाला द्यायचं? इसको देना भाई नंबर 1, एसिड को प्रायोरिटी देना है पहले, कार्बोक्सिलिक एसिड को पहली प्रायोरिटी. ये 2 नंबर आएगा ना, इसका नाम क्या है? 2-एसिटॉक्सी बेंजोइक एसिड. माझ्यासोबत बोला, 2-एसिटॉक्सी बेंजोइक एसिड. 2-एसिटॉक्सी बेंजोइक एसिड. 2-एसिटॉक्सी बेंजोइक एसिड. आता याच्यानंतर आपल्याला परफ्यूम बनवायचा आहे. काय बनवायचं आपल्याला? परफ्यूम बनवायचं आहे, है ना? नंतर इंटरस्टेशियल हे बनवायचं आहे. काय बनवायचं आहे? अँटीसेप्टिक बनवायचं आहे. 2 रिॲक्शन्स महत्त्वाचे आहेत, हे ना? पुन्हा जायचं मिथाइल सॅलिसायलेट बनवायचं आपल्याला. काय बनवायचं आहे? मिथाइल सॅलिसायलेट. प्रिपरेशन ऑफ मिथाइल सॅलिसायलेट. प्रिपरेशन ऑफ असं बोला, प्रिपरेशन ऑफ मिथाइल सॅलिसायलेट. प्रिपरेशन ऑफ मिथाइल सैलिसैलेट. अरे क्या रिएक्शन है भाई, ये रिएक्शन बहुत आसान है. इधर देख लो भाई, ये क्या है? अपना सैलिसैलिक एसिड है. हाँ बोलो, ये क्या है? लिखा नहीं अभी तक ओनली टोलिन बना है. हाँ, अभी फिनॉल बना. अभी क्या है भाई? ये सैलिसैलिक एसिड है ना? हे सॅलिसॅलिक ॲसिड आहे. ह्याची रिॲक्शन कोणासोबत करायचं? मिथेनॉल सोबत करा. इन प्रेझेन्स ऑफ व्हॉट? HCl गॅस वापरायचं. गॅस पाणी नाही टाकायचं, कारण ती हिस्टोरिफिकेशन रिॲक्शन आहे. हिस्टोरिफिकेशन रिॲक्शन मध्ये गॅस पर्ज करावं लागतं, बुडबुडे सोडावं लागतात मध्ये. HCl चे काय सोडायचं? बुडबुडे. बबलिंग म्हणतात, बबलिंग ऑफ HCl गॅस. रिॲक्शन इफेक्टिव्हली होते, कारण आणि पाण्यानं HCl टाकलं ना आपल्या लॅबमधल्या, त्याच्यानं होत नाही रिॲक्शन. ॲक्च्युली HCl हा लिक्विड स्टेटमध्ये, गॅस स्टेटमध्ये असतो. लक्षात आलं का? इथं काय तयार होतं? काहीच नाही रे. 10वीची रिॲक्शन आहे. आर पकडा, RCOH प्लस व्हॉट? ROH. काय निघालं रे बाबांनो इथून? काय निघालं इथून? इथला H, इथला OH. कळलं का? काय इस्टर बनलं ना हे? RCOOR प्लस H2O. अरे हे बनला किती इस्टर? हे ऍसिडचा इस्टर बनवा, संपला विषय. याच्या ठिकाणी काय येईल? हनुमान, याच्या ठिकाणी काय येईल? एम येईल ना, प्लस वॉटर. इथला H, सॉरी तिथला H नसतं, इथला H असतो. इथला H, इथला OH. पॉईंट क्लिअर आहे गाईज? कंपाऊंड काय तयार होतो बघा. कंपाऊंड काय तयार होतो? इथं OH आहे, इथं काय आहे बाबांनो? COOCH3 गाईज. दॅट इज कॉल्ड एज व्हॉट? मिथाइल सॅलिसैलेट. हा परफ्यूम असतो, परफ्यूम. हा कशासाठी असतो? परफ्यूम असतो. आता अजून एक आहे मुलांनो, लक्षात घ्या. अजून एक आहे सॅलॉल. सॅलॉल म्हणजे काय आहे? इंटरस्टेशियल अँटीसेप्टिक, बरोबर ना? इंटरनल अँटीसेप्टिक बनवायचं. सॅलॉल कोणता आहे? प्रिपरेशन ऑफ सॅलॉल. बघा गाईज, लास्ट रिएक्शन आहे प्रिपरेशन ऑफ सॅलॉल फ्रॉम द फिनॉल. प्रिपरेशन ऑफ सॅलॉल. प्रिपरेशन ऑफ सॅलॉल. हे काय असतं? फिनाइल सॅलिसैलेट. फिनाइल सॅलिसैलेट म्हणजे काय असतं? सगळं सेम असतं. लक्षात घ्या, सगळं सेम असतं. जिथं जिथं हा मिथाइल ग्रुप आहे तिथं पीएच टाका. जिथं जिथं मिथाइल ग्रुप आहे तिथं काय टाका? पीएच टाका. जो कंपाऊंड तयार होईल त्या कंपाऊंडचं नाव असेल सॅलॉल. विषय संपला. म्हणजेच काय? मिथेनॉलच्या ठिकाणी फिनॉल वापरायचं आपल्याला. CH3च्या ठिकाणी पीएच टाका, बेन्झीन रिंग टाका, सॅलॉल. संपला विषय. बघा इकडे बघा,
काय अवघड आहे रे? सॅलिसॅलिक ऍसिडचं स्ट्रक्चर हे आहे, वरती OH असतो, इथं COH असतो. हा काय आहे? सॅलिसॅलिक ऍसिड. सॅलिसॅलिक ऍसिड प्लस इथं याची रिॲक्शन कोणासोबत करायचं? फिनॉल सोबत करा. फिनॉल बेन्झीन लिहू शकता, और असं लिहू शकता तुम्ही, PHOH पण लिहू शकता ना. इथं कंपाऊंड काय तयार होईल रे गाईस? इथं कंपाऊंड इथं असं असेल, इथं OH असेल, इथं COOPH लिहा. दॅट इज कॉल्ड एज व्हॉट? सॅलॉल. इथं काय लिहा? HCl गॅस. संपला विषय. हा काय असतो? इंटरनल अँटीसेप्टिक असतो. लक्षात आलं का? दॅट इज कॉल्ड एज व्हॉट गाईज? सॅलॉल. दिस इज ऑल ओर अबाउट द फिनॉल. हे सगळं काय झालं? फिनॉल बद्दलचं झालं. एक्स्ट्रा कंटेंट प्रचंड घेतला आपण. कालचं लेक्चर मध्ये पण भरपूर घेतलं होतं आपण. PHOH ना, फिनॉल ना. अरे PHOH म्हणजे फिनॉल ना रे. हा एकच ना, एकच OH आहे ना, एकच OH लिहायचं आपल्याला. PHOH बेन्झीन OH. अरे फिनॉल आहे ना राजे, हे बरोबर आहे. माझं कधी कधी चुकते. क्लिअर आहे का? येस नो. इथून आता तुम्ही लिहून घ्या. हे फिनॉल झालं. आपल्याला आज व्हिक्टर मियर टेस्ट बघायचं आहे. व्हिक्टर मियर टेस्ट आपल्याला आजच बघायचं आहे. लिहून घ्या.